आहे. आज काय स्पेशल? अंडा कढी. ओके, कोकणी स्टाईल अंडा कढी. सो अंडा आता कढी. गॅस स्टार्ट झाली आहे. ए मला पण बघू दे. कांदा लसूण. अरे मी तुझी आई तू पुढे उडला. सो आता कांदा लसूण टाकलाय. आता तेल ऍड केलाय. एक किती चम्मच मम्मी? 3 चमच. 3 चम्मच तेल. लसूणच्या बघा किती घेतल्या असतील मम्मी तरी पण? 5-6 आणि कांदा 1 ते अर्धा. कांदा अर्धा. ओके. थांबा मला आई तू कुठून. सो आता लाल होत पर्यंत हे करणार ना? परतणार. ओके. कांद्याचा कलर चेंज होत चाललाय. कांदा लालसर झाला की मसाला टाकायचा. हळद टाकायची. थोडी हळद. खडा मसाला बारीक केलेला मिक्सर लावलेला 1 चमचा हळद. 1 चमचा. गरम मसाला अर्धा चमचा. मसाला 1 चमचा लाल मसाला. चवीनुसार तुम्हाला आवडत असेल. तुम्हाला आवडेल तसं टाका. माझा डाव झाला. आता लाल झालाय. मी फोटो काढतोय. हे काढला मसाला टाकायचा खोबऱ्याचा. हा आपला वाटण आहे. वाटण मसाला. तर तुम्हाला वाटणची पण हे पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही सांगू कसं जरा पुढे करायचं. हाय गाईस. वाटण पण करायचं असेल तर तुम्हाला बघायचं असेल तर मी पण सांगेन ते कसं बनवायचं ते. ते बघा चांगलं तेल सुटतंय. तेल सुटलं पाहिजे त्या मसाल्याला. स्पेशल मसाला नाहीये, रेग्युलर आपण वापरतो तोच मसाला. नाही ना. सांग. आपण नेहमी वापरतो तेच मसाला आहे. तो गाईज आपला आपण आता ना रेग्युलर जो वापरतो ना तोच मसाला. आपला असा कुठला स्पेशल मसाला नाहीये कोकणाचा. तो बघा आता बघा तेल सुटत चाललंय. हा मी फोटो. पाणी टाकलं तर काय झालं. हा मी 1-2 ग्लास पाणी टाकला. तो आता थोडी तरी येत, तेलाची थोडी तरी येतपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. मग नंतर आपल्याला अंडी ऍड करायची आहेत. टोमॅटो आणि अंडी. आता चवीनुसार आता टोमॅटो टाकते. टोमॅटो. मीठ टाकते. मीठ. चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ नाही. मीठ. चवी जेवढं मसाला मीठ जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. मीठ. नंतर कालावाला. तरी आले. आता मी कोथिंबीर टाकते. तेलाची थोडी तरी आली असं मम्मीने आता त्याच्यामध्ये एक हे ऍड केलंय. तो कोथिंबीर ऍड केले कापून. खाली मोबाईल आहे मामा. हे आहे म्हणजे येऊ दे जरा. जरा हो ना. तर बघत असाल तुम्ही बघा ना थोडंसं हे चालणार. कॅमेरा वर घेतो जरा. वेगळं जरा शिजायला की टाकायचं आतमध्ये. आई 1 मिनिट थांब. आता अंडी आत टाकते. 1 अंडी सोडते आतमध्ये. आता अंडी सोडताना गॅस हाय फ्लेम वरती ठेवायची की लो फ्लेम वर ठेवायची? लोवर ठेवायचं. लोवर ठेवायची. आणि आपला आता हे बनवायला किती टाइम लागेल अंड्याचा रसा? 15 मिनिटं. 15 मिनिटं. अंडी ऑलरेडी शिजलेली आहे. आपल्याला 5 मिनिटं झालेत. बघा थोडा सांबाराचा कलर चेंज होत चाललाय. कलर आला चांगला मस्त. तरी आली वरती. आता मस्त झालं. पहिली अंडी शिजली होती, उकडली होती पहिली. आता परत वर टाकलं. थोडा वेळ 10 मिनिटं झालं की परत होईल बरोबर. तर थोडंसं आटलं पाहिजे, होईल बरोबर.
सो आता तुम्ही बघत असाल तर आपला झालेला आहे, जेमतेम पूर्ण झालाय. जेमतेम. हां, फक्त पाणी जरा कमी करायचा, त्याच्यामुळे आपण जरा ते आटवतोय. बाकी आपली रेडी झाली आहे रेसिपी. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला टेस्ट पण सांगणार आहे मी थोड्या मिनिटांनी, पप्पा सांगतील आमचे. पप्पा आता आमची रेसिपी चेक करणार आहेत. सो बघूया कशी झाली ती. आता पप्पा अंडा हे करतात. अंडा कढी एकदम मस्त खूप छान झालेली आहे. ग्रेव्ही चांगली आहे. आणि ग्रेव्ही ग्रेव्ही पण चांगली आहे. आणि चिकन फ्राय पण चांगला केलेला आहे. आणि खायला जरा मजा येते. भाकरी आणि भाताबरोबर खूप छान वाटतं खायला. आम्हाला सुद्धा अंडा कढी खूप आवडते. कोकण स्टाईल. आणि हे आमच्या दापोली कोकण चंडिका नगर कोंबडी इथून आम्ही रेसिपी भाग घेत आहोत.